नमस्कार. SCRT पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई यांच्या वतीने घेण्यात येत असणाऱ्या गणित कृतींचा गुरुवार या उपक्रमाच्या तिसऱ्या भागात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपण सर्व ज्ञात आहात, निपुण महाराष्ट्र अभियान हे अभियान SCRT तर्फे संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत आहे. या अभियानामध्ये भाषा व गणित या दोन विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. गणितामध्ये जे दोन कौशल्य प्रामुख्याने पाहिली जाणार आहेत, त्या दोन कौशल्यामध्ये संख्याज्ञान व संख्येवरील क्रिया ही दोन कौशल्यावर आधारित असणारी हे अभियान आहे. यामध्ये आज मागील दोन भागांमध्ये आपण संख्याज्ञान याविषयी माहिती घेतलेली आहे. आजच्या तिसऱ्या भागामध्ये गणित कृतीचा गुरुवार या तिसऱ्या भागामध्ये आपण संख्येवरील क्रिया याविषयी माहिती घेणार आहोत. पहा, यामध्ये दोन गट पाडण्यात आलेले आहेत. एक वर्ग दुसरीचा आहे व दुसरा गट आहे तिसरी, चौथी आणि पाचवी. यामध्ये ज्या अपेक्षित अध्ययन क्षमता आहेत, त्या इयत्ता दुसरीच्या ज्या अपेक्षित अध्ययन क्षमता आहे ती आहे दैनंदिन जीवनात 9 पर्यंतच्या संख्यांची बेरीज व वजाबाकी ज्याचं उत्तर 18 पर्यंत येतं अशा क्रिया विद्यार्थ्यांना करता याव्या. तर तिसरी, चौथी आणि पाचवी या तिन्ही वर्गांसाठी जी अपेक्षित अध्ययन क्षमता आहे ती म्हणजे दैनंदिन जीवनात 99 पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज वजाबाकी या क्रियांचा वापर करणे. पहा, दुसरीला 18 पर्यंत उत्तर येणं अपेक्षित आहे, तर तिसरी, चौथी, पाचवीला 99 पर्यंत किंवा 99 पेक्षा जास्त उत्तर येणार नाहीत अशा गणिताच्या बेरीज आणि वजाबाकी या दोन क्रिया करता याव्या अशी अपेक्षा आहे. दुसरीसाठी जे दोन गट पाडण्यात आलेले आहेत संख्यावरील क्रियामध्ये, त्यामध्ये 0 ते 4 आणि 0 ते 9 अशा दोन गटांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश होणार आहे. ज्या गटावर किंवा ज्या स्तरावर विद्यार्थी असणार आहे त्या स्तरापुढे आपण त्या विद्यार्थ्याचं नोंदणी करणार आहोत. यामध्ये 0 ते 4 आणि 0 ते 9 याच्यासाठी 3 विशेष गोष्टी समोर मांडलेल्या आहेत, घटक दिलेले आहेत. त्या पहिला घटक आहे मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज वजाबाकी करतो. पहा, बेरीज वजाबाकी या ज्या दोन क्रिया आहेत, या क्रिया करत असताना तो साहित्याच्या साहाय्याने बेरीज वजाबाकी करतो का? जे साहित्य त्याला परिसरामध्ये किंवा आपल्या गणित पेटीमध्ये उपलब्ध आहे त्या पेटीच्या साहाय्याने, त्या वस्तूंच्या साहाय्याने तो बेरीज वजाबाकी करतो. जर असा असेल तर तो 0 ते 4 या अंकावर ते टिक असणार आहे. संख्यांची चिन्ह वापरून बेरीज वजाबाकी करतो. पहा, बेरीज वजाबाकी याची जी चिन्ह आहेत, या चिन्हांचा अर्थ काय, तो अर्थ काय सांगतो, त्या अर्थामुळे आपण बेरीज चिन्हाचा अर्थ काय, त्याच्यामुळे कोणती क्रिया घडते हे जे समजून घेण्याचं आहे. त्याच्यामुळे संख्यांची चिन्ह वापरून बेरीज वजाबाकी करतो अशा पद्धतीचं दुसरा घटक आहे. आणि तिसरा घटक आहे दैनंदिन परिस्थितीमध्ये बेरीज वजाबाकी शाब्दिक उदाहरणं सोडवतो. विद्यार्थ्याच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रसंग त्याला पाहायला मिळतात की ज्या ठिकाणी नकळतपणे बेरीज आणि वजाबाकी या क्रिया घडत असतात आणि ह्या घडणाऱ्या क्रिया ज्याचं उत्तर कितीपर्यंत 18 पर्यंत येणार आहे अशा क्रिया विद्यार्थी करतात का किंवा शाब्दिक उदाहरणे सोडवतात का. या अशा पद्धतीने जर तो 0 ते 4च्या अंकांवरील क्रिया करत असेल तर 0 ते 4 या पुढे नोंदणी येईल, आणि जर तो 0 ते 9 या अंकापर्यंतच्या क्रिया करत असेल तर त्याला 0 ते 9 पर्यंत घटकावर आपल्याला नोंद करायची आहे. तर तिसरी, चौथी, पाचवीसाठी थोडा घटकाचा जो स्तर आहे तो वाढवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 0 ते 4 आहेतच, 0 ते 9, त्यानंतर 0 ते 20, 0 ते 50 आणि 0 ते 99 या 5 गटांपैकी ज्या स्तरावर विद्यार्थी असेल त्या स्तरावर आपण त्याच्या पुढे नोंद करणार आहोत आणि त्याच्या पुढचा स्तर विद्यार्थी कसा मिळवेल यासाठी प्रयत्न करणार आहोत. यामध्ये पण जे घटक आहेत ते वरील दुसरीच्या वर्गाप्रमाणेच आहेत की ज्या ठिकाणी मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज वजाबाकी करतो. वस्तूंच्या मदतीने बेरीज वजाबाकी जर विद्यार्थ्याला करता येत असेल तर त्या स्तरावर आपण टिक करणार आहोत. संख्यांची चिन्ह वापरून जर योग्य ठिकाणी योग्य चिन्ह विद्यार्थी वापरून जर ती योग्य क्रिया करत असेल तर दुसऱ्या घटकांवर तो यशस्वी झाला असं म्हणता येईल. आणि तिसरा आहे दैनंदिन परिस्थितीमध्ये बेरीज वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्याला जर शाब्दिक उदाहरणे सोडवता येत असतील तर आपल्याला त्याला तिसऱ्या स्तरावर नोंद घेणं आवश्यक आहे. आता आपण यानंतर प्रत्यक्ष पाहणार आहोत की संख्येवरील क्रिया ह्या कशा पद्धतीनं वस्तूच्या साहाय्याने केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने आपण बेरीज आणि वजाबाकी वर्ग इयत्ता दुसरीसाठी, तिसरी, चौथी, पाचवी या वर्गासाठी कशा पद्धतीने करता येईल हे आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवातीला पाहूया संख्येवरील क्रिया बेरीज. पहा, बेरीजमध्ये आपल्याला पुन्हा
दुसरीसाठी 2 स्तर आहेत, 0 ते 4च्या संख्या, 0 ते 9च्या संख्या, आणि तिसरी ते 5वी साठी 0 ते 20, 0 ते 50 आणि 0 ते 99. एका छोट्या उदाहरणापासून आपण बेरजेला सुरुवात करणार आहोत. एक मणी व 2 मणी मिळून किती? हे उदाहरण जेव्हा आपण समोर पाहतो तेव्हा या उदाहरणामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की एक शब्द या उदाहरणामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे मिळून. हा मिळून शब्द काय सांगतो तर एक मणी व 2 मणी मिळून किती मणी, म्हणजेच या एक मण्यामध्ये हे 2 मणी काय करायचे आपल्याला मिसळायचे आहेत. मिसळण्याची क्रिया होणार आहे, एकत्र होण्याची क्रिया होणार आहे, गोळा होण्याची क्रिया होणार आहे, बरोबर आहे ना. मिळून किती मणी म्हणजेच या ठिकाणी जेव्हा एका संख्येमध्ये दुसरी संख्या मिळवली जाते तेव्हा बेरीज ही क्रिया होते, हे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे. मग असे कोणकोणते शब्द आहेत की जे बेरजेसाठी वापरले जाऊ शकतात? मग यामध्ये मिसळणे, त्यानंतर गोळा करणे, जमा करणे, एकत्र करणे, असे विविध शब्द आहेत की जे शब्द सांगतात की एका संख्येमध्ये दुसरी संख्या काय करायची आहे, मिसळायची आहे, बरोबर आहे. असे शब्द विद्यार्थ्यांना माहीत झाल्यानंतर त्यांना शाब्दिक उदाहरण सोडवण्यामधल्या अडचणी नाहीशा होतात, त्यांना क्रिया समजते की कोणती क्रिया करायची आहे. आपण पुन्हा पाहूया, एक मणी व 2 मणी मिळून किती मणी, बरोबर आहे ना. म्हणजेच याचा अर्थ या एक मध्ये हे 2 काय करायचे आहेत, मिसळायचे आहेत. मग या शाब्दिक उदाहरणाला आपण गणिती रूपामध्ये कसं मांडूया, 1 अधिक 2. आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की 1 अधिक 2 हे जे चिन्ह आहे अधिकचं, हे अधिकचं चिन्ह हे बेरजेचं चिन्ह आहे, म्हणजेच हे मिसळण्यासाठी वापरलं जातं. ज्या ज्या ठिकाणी एकत्र होणे, मिसळणे, गोळा करणे, एकत्र होणे अशा पद्धतीचे शब्द येणार आहेत त्या ठिकाणी एका संख्येमध्ये दुसरी संख्या काय करली जाणार आहे, मिसळली जाणार आहे, मिळवली जाणार आहे. आणि तेव्हा अधिकचं चिन्ह वापरलं जातं, ज्याला बेरजेचं चिन्ह असं म्हणतात. याचं वाचन कसं करतात, 1 अधिक 2. मग ही बेरीज झाली आहे का, नाहीये. बेरीज आपल्याला आणखीन करायची आहे. आणि आपण ठरवल्याप्रमाणे आपला पहिला जो घटक होता कोणता, की वस्तूच्या मूर्त स्वरूपामध्ये वस्तूच्या साहाय्याने विद्यार्थी बेरीज करतात. या ठिकाणी आपण 1 आणि 2 साठी प्रत्यक्ष वस्तू वापरणार आहोत. त्या वस्तू आपण या ठिकाणी मांडूया. बघा, 1 च्या समोर 1 मणी मांडूया. 1 मणी अधिक 2 आहेत, मग 2 च्या पुढे 2 मणी. जितकी संख्या आहे तितक्या प्रमाणामध्ये तिच्या समोर वस्तू मांडून घ्यायच्या आहेत. या वस्तू मांडल्यानंतर मिळून किती मणी आहेत, मिळूनचा अर्थ काय आहे तर या मण्यामध्ये हे मणी काय करायचे आहेत, मिसळायचे आहेत. म्हणजेच 1 मणीमध्ये हे 2 मणी काय करायचे आहेत, मिसळायचे आहेत. म्हणजे यांची बेरीज होणार आहे. मग ही मिसळण्याची क्रिया प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दिसली पाहिजे म्हणून आपण मूर्त स्वरूपामध्ये वस्तूंचा वापर करतो. आणि जेव्हा हे मिसळण्याची क्रिया होते, पहा हे मिसळले. आता किती मणी झाले मोजूया आपण, 1 2 आणि 3. जेव्हा 1 मध्ये 2 मिसळले गेले तेव्हा किती झाले, 3 झाले. हे 3 वस्तू रूपामध्ये या ठिकाणी दिसत आहेत, त्यांच्यासाठी आपण संख्या रूपामध्ये या ठिकाणी 3 मांडूया. आणि अशा पद्धतीने बेरजेची क्रिया, अतिशय पहिल्या स्तरावरची बेरजेची क्रिया आपण जिला म्हणूया, ती या ठिकाणी संपूर्ण होते. पहा, पुन्हा एकदा सांगू आपण की हे जे शब्द आहेत या शब्दामुळे आपल्याला मिसळण्याची क्रिया करायची अशी माहिती मिळते. आणि मग त्याच्यासाठी आपण हे चिन्ह जे वापरलं जातं याला अधिकचं चिन्ह असं म्हणतात. आणि हे अधिकचं चिन्ह काय सांगतं की एका संख्येमध्ये दुसरी संख्या किंवा एका संख्ये एवढ्या वस्तू दुसऱ्या संख्ये एवढ्या वस्तूमध्ये काय करा, मिसळा. त्यामुळे वाढणाऱ्या वस्तू सुद्धा विद्यार्थ्यांच्या लक्षात येतात की बेरजेमुळे संख्या काय होते, वाढते. हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं. अशा पद्धतीनं 1 अधिक 2 बरोबर 3 अशा पद्धतीनं हे उदाहरण आपण पाहिलेलं आहे. चला आणखीन एक उदाहरण आपण घेऊया. या ठिकाणी आपण बेरीज ही शाब्दिक स्वरूपात सुद्धा मांडलेली आहे, तिला गणिती रूपामध्ये मांडलेलं आहे. आपण दुसरं उदाहरण घेऊया, 5 अधिक 3. बघा, हे गणिती रूपामध्ये मांडलेलं आहे, 5 अधिक 3.
काही 5 वस्तू असतील, त्याच्यामध्ये 3 वस्तू. आता ह्या 5 अधिक 3 याचा अर्थ काय, तर हा अर्थ विद्यार्थ्यांना समजला पाहिजे. जे आपण दुसरा घटक होता की योग्य चिन्ह देऊन चिन्हाचा अर्थ समजतात. हे अधिकचं चिन्ह काय सांगतंय की 5 मध्ये 3 काय करायचे, मिसळायचे आहेत आणि त्याचा परिणाम काय होतो तो खाली लिहायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे किती मध्ये किती मिसळायचे, 5 मध्ये 3. मग याच्यासाठी आपण आईस्क्रीमच्या काड्याचा वापर करू शकतो. बघा 5 वस्तू घेऊया. 1 2 3 4 आणि ह्या 5 वस्तू रूपामध्ये, मूर्त स्वरूपामध्ये. कारण 5 मध्ये 3 मिसळल्यानंतर काय येतात हे जेव्हा वस्तू रूपामध्ये मांडणार आहोत तेव्हा त्याचे समजण्याचा परिणाम जास्त परिणामकारक असणार आहे. 3 मिसळायचे आहेत म्हणून 3 साठी किती काड्या मांडाव्या लागतील आपल्याला, तर पुन्हा 3 काड्या मांडाव्या लागतील. 1 2 आणि या 3. बघा 5 साठी 5 वस्तू मांडलेल्या आहेत, 3 साठी 3 वस्तू मांडलेल्या आहेत. चिन्ह कोणतं आहे, बेरजेचं आहे. बेरजेचं चिन्ह काय सांगतं, या 5 मध्ये हे 3 काय करा, मिसळा. मिसळण्याची क्रिया झालेली आहे का, नाही. मिसळण्याची क्रिया केव्हा होईल, जेव्हा दोन्ही गट एकत्र केले जातील तेव्हा मिसळण्याची क्रिया विद्यार्थ्यांना दिसणार आहे की बेरजेमध्ये मिसळल्या जातात आणि म्हणून हे 5 आणि हे 3 मिसळले. अशा पद्धतीने मिसळून या ठिकाणी आपण मांडलेले आहेत. किती झाले ते पाहिलेत का आपण, नाही. आपण प्रत्यक्ष पाहू किती झालेत ते. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मोजूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. याचा अर्थ काय होतो की 5 मध्ये 3 मिळवल्यानंतर किती येतात, 8. 8 आपल्याला वस्तू रूपामध्ये या ठिकाणी दिसतात. त्या वस्तू रूपाला आपल्याला कशामध्ये लिहायचंय, अंक रूपात किंवा संख्या रूपात मांडायचा आहे आणि याचा अर्थ आता वाचायचा आहे. 5 अधिक 3 बरोबर 8. म्हणजे याचा अर्थ काय होतो, 5 मध्ये 3 मिळवल्यानंतर किती येतात, 8 येतात. पहा ही 9 पर्यंतच्या बेरजेमध्ये आपण पाहिलेला आहे. याच्या पुढचा जो तिसरी ते 5वीचा गट आहे, हा गट आहे की 99 पर्यंतच्या बेरजा. बरोबर आहे ना. 99 पर्यंतची बेरीज विद्यार्थ्यांना करता आली पाहिजे की ज्यांची 99 उत्तर येत आहे. अशा पद्धतीच्या बेरजा विद्यार्थ्यांना करता आल्या पाहिजे. त्याचेही काही आपण उदाहरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पण बेसिक गोष्ट आहे, मूलभूत गोष्ट ही आहे की बेरीज करणे म्हणजे काय करणे, मिसळणे. आता आपण एक उदाहरण घेऊया. 2 अंकी संख्येचं उदाहरण असणार आहे ते 25 अधिक 43. 25 अधिक 43. पहा 25 अधिक 43 हे उदाहरण मांडत असताना आपल्या लक्षात येतं की यामध्ये 2 अंकी संख्या आहेत. म्हणजेच हा अंक कोण आहे, दशक आहे आणि हा अंक एकक आहे हे विद्यार्थ्यांना माहिती आहे. म्हणून आपण जर अशा पद्धतीने याची मांडणी केली तर विद्यार्थ्यांना आणखी सहजपणे सुलभपणे हे गणित उदाहरण समजणार आहे. बरोबर आहे, दशक आणि एकक. आता वस्तू रूपामध्ये मांडताना सुद्धा आता पहा वेगवेगळे आपल्याकडे दशक आणि एकक आहेत. तुम्ही प्रत्यक्ष मणिमाळा आणि सुट्टे, मणिमाळा आणि त्याचे सुट्टे, आईस्क्रीमच्या काड्याचे दशक, त्याचे सुट्टे, एकक. बरोबर आहे. किंवा आपल्या गणित पेटीमध्ये हा दशक दांडा आणि त्याचे असणारे सुट्टे, यापैकी कोणतेही साहित्य वापरून विद्यार्थ्यांना तुम्ही ही बेरीज समजून दाखवू शकतात किंवा विद्यार्थी स्वतः हे वस्तू मांडून आपण बेरीज करून घेऊ शकतो. बरोबर आहे ना. चला मग आता यासाठी आपल्याला दशक आणि एककाची रूपामध्ये मांडणी करायची आहे. आपण दशकाच्या आणि एककाच्या रूपामध्ये मांडत असताना 2 दशक आहेत. 25 पहिली संख्या कोणती आहे, 25. 25 साठी आपण 2 दशक मांडतोय. पहा 2 दशकाच्या पुढे 2 दशक मांडलेले आहेत. बरोबर आहे. एककाच्या पुढे किती मांडायचे आहेत, 5 एकक. 1 2 3 4 आणि 5. वरची संख्या मांडून झाली आहे. वरची संख्या 25 आहे बघा. 2 दशक 5 25. खालची संख्या काय आहे, 4 दशक 3. 4 दशक मांडूया. 1 2 3 आणि 4. हे 2 दशक वरचे, हे 4 दशक खालच्या संख्येचे 4 दशक. आणि सुट्टे किती आहेत, एकक किती आहेत, 3. 1 2 आणि 3. वस्तू रूपामध्ये आपण संख्यांची मांडणी केलेली आहे.
आता आपल्याला बेरीज करायची आहे. बघा चिन्ह कोणतं आहे? अधिकचं चिन्ह आहे. अधिकचं चिन्ह काय सांगतं? 25 मध्ये 43 काय करा? मिसळा. पण थेट 25 मध्ये 43 मिसळण्यापेक्षा आपण एककामध्ये एकक मिसळूया, दशकामध्ये दशक मिसळूया. मग दोघांची पण बेरीज होणार आहे. सुरुवातीला आपण एककाची बेरीज करू. बघा किती मध्ये किती मिसळायचे? 5 मध्ये 3. 5 एककासाठी 5 एकक मांडलेले आहेत, 3 एककासाठी 3 एकक मांडलेले आहेत. आपण या दशकाच्या एककाची बेरीज आपण पहिल्यांदा करणार आहोत, म्हणून एककाला आपण मिसळलं. एकक काय केले? आपण मिसळले. मिसळल्यानंतर एकक किती झालेत हे पाहायचंय आपल्याला. किती एकक झालेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 एकक झालेत. या 8 एकक दिसतात आपल्याला. ह्या 8 एककासाठी 8 एकक आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. म्हणजे एककांची बेरीज काय झाली आहे? पूर्ण झालेली आहे. यानंतर आपण जी बेरीज करणार आहोत ती कुणाची असणार आहे? दशकाची बेरीज आहेत. वरचे दशक किती आहेत? 2. खालचे दशक 4. 2 दशकासाठी 2 दशक मांडलेले आहेत, 4 दशकासाठी 4 दशक मांडलेले आहेत. चिन्ह आहे बेरजेचं, म्हणजेच अधिक आहे. बेरीज करा म्हणजे मिसळा. 2 दशकामध्ये 4 दशक मिसळा. ही मिसळण्याची क्रिया आपण केलेली आहे. मिसळले. 2 मध्ये 4 मिसळले आणि मिसळल्यानंतर त्याचा परिणाम किती झाला? 1 दशक, 2 दशक, 3 दशक, 4 दशक, 5 दशक आणि 6 दशक. मी अशा पद्धतीने मांडतो जेणेकरून तुम्हाला दिसतील. 1 दशक, 2 दशक, 3, 4, 5 आणि 6. हे 6 दशक या ठिकाणी दिसत आहेत. या 6 दशकासाठी आपण अंक रूपामध्ये या ठिकाणी 6 लिहितोय. म्हणजे 25 मध्ये जेव्हा 43 मिसळले गेले, चिन्ह कोणतं आहे? अधिकचं चिन्ह आहे. 25 मध्ये जेव्हा 43 मिसळले गेले तेव्हा बेरीज किती आली? 6 दशक 8. आणि संख्या ज्ञानामध्ये आपण शिकलेलो आहोत 6 दशक आणि 8 सुट्टे म्हणजे किती? 68. अशा पद्धतीने प्रत्यक्ष आपल्याला वस्तूच्या मदतीनं संख्या मांडता येतात, संख्याच्या मदतीनं वस्तू मांडता येतात आणि प्रत्यक्ष बेरीज करून खरंच त्याची किती उत्तर येतं किंवा ते उत्तर कसं समजतं. वस्तुरूपामध्ये 8 एकक आहेत, वस्तुरूपात 8 एकक आहेत, संख्या रूपात 8च आहेत. वस्तुरूपामध्ये 6 दशक आहेत, अंकरूपामध्ये सुद्धा 6 दशक आहेत. दशकाच्या खाण्यामध्ये आपण 6 लिहिले आहेत, एककाच्या खाण्यामध्ये 8 लिहिले आहेत. अशा पद्धतीने या गणिताचं उत्तर किती आलेलं आहे? 68 असं उत्तर आलेलं आहे. हे आपण या ठिकाणी पाहतो. विद्यार्थ्यांनी अशाच पद्धतीने वेगवेगळी उदाहरणं अनेक वस्तूंच्या वेगवेगळ्या वस्तूंच्या सहाय्याने करून पाहायचे आहेत, जेणेकरून वस्तुरूपामधून त्यांना बेरजेची क्रिया समजण्यासाठी सोपं जाणार आहे. यानंतर पाहूया पुढचं उदाहरण. यानंतर पाहूया पुढील उदाहरण. 23 अधिक 8. आडव्या मांडणीतलं हे गणित आहे. हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे की आडव्या मांडणीतलं गणित उभ्या मांडणीत कसं मांडून त्याची बेरीज केली जाते. तर याच्यासाठी दशक आणि एकक तेवीस अधिक 8. पहा बऱ्याच वेळेस 2 अंकी संख्येमध्ये 1 अंकी संख्या मिसळत असताना फक्त मांडणीमुळे विद्यार्थ्याचं गणित चुकतं. कारण विद्यार्थी 23 अधिक 8 असं लिहितात आणि नंतर हे 8 कोणत्या संख्येत नेमके मिसळायचे आहेत हे लक्षात न आल्यामुळं अशी उदाहरणं चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे दशक आणि एककाचे खाने जर तयार केले किंवा लिहिण्याची संख्या एककाखाली एकक जर व्यवस्थित मांडला, दशकाखाली दशक जर व्यवस्थित मांडला तर हे गणित चुकत नाहीत. आपलं गणित आहे 23 अधिक 8 म्हणजे 23 मध्ये 8 काय करायचे आहेत? मिसळायचे आहेत. हे गणित आपण नाणी आणि नोटा यांच्या सहाय्याने आपण सोडवणार आहोत. बघा दशक म्हणजे किती? 10 ची नोट. तर 2 दशक म्हणजे 10च्या 2 नोटा, 1 आणि 2. तर 3 सुट्टे म्हणजे किती रुपयाचे असतील? बरोबर आहे. किती रुपयाचे? 1 रुपयाच्या 3 नोटा. हा 1 रुपया, हा 2 रुपये आणि हे 3 रुपये. बरोबर आहे. बघा 23 ची मांडणी झाली. हे 20 रुपये आणि हे 3 रुपये म्हणजे दोन्ही मिळून किती झाले? 23 रुपये झालेले आहेत. त्याच्यामध्ये किती मांडायचे आहेत? आता 8 मांडायचे आहेत. आपण मांडूया 8 रुपये. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. पहा मांडणी झालेली आहे.
23 रुपयासाठी 23 रुपयाची मांडणी केलेली आहे, 8 साठी 8 रुपयाची मांडणी केलेली आहे. गणिताचा नियम काय सांगतो? बेरीज करा. बरोबर आहे. बेरीज करा म्हणजे काय करा की एककामध्ये एकक मिसळा, दशकामध्ये दशक मिसळा. पहा, जेव्हा आपण एककांची बेरीज पूर्ण करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की एककाची बेरीज पूर्ण केलेली आहे. आपण एककाची बेरीज पूर्ण झाली म्हणजे 3 मध्ये 8 हे एकक मिसळलेले आहेत. आता हे किती रुपये झालेले आहेत हे आपल्याला मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 म्हणजे या ठिकाणी 11 रुपये तयार झालेले आहेत. बरोबर आहे. मग 11 रुपयाची मांडणी कशी असू शकते? पहा, गणिताचा गुरुवार भाग 2 मध्ये मॅडमनी तुम्हाला एका विशेष गणिताच्या संबोधाविषयी सांगितलं होतं. तो म्हणजे आता हे किती आहेत? 11 एकक. 11 एकक याचं जर मांडणी जर केली तर ह्याच्यामध्ये काय तयार झाला? 1 दशक आणि 1 एकक म्हणजे सुद्धा किती? 11च. 11 सुट्टे एकक किंवा 1 दशक आणि 1 एकक. उदाहरणार्थ आपण मांडूया 1 दशक आणि 1 एकक. पहा, याची पण किंमत 11 रुपये आहे, याची पण किंमत 11 रुपये आहे. जेव्हा एककाचं बंदरूप केलं जातं तेव्हा दशकामध्ये रूपांतरित होतो आणि दशक तयार होतो. म्हणून या 11 रुपयाच्या ऐवजी हे आपण 11 रुपये या ठिकाणी ठेवले तरीही चालतात. बरोबर आहे, कारण किंमत एकच आहे दोन्हीची. आता आपल्याला काय करायचंय? मग हा दशक जो आहे हा दशक कुणाच्या घरात आहे? सध्या एककाच्या घरात आहे. हा कुठल्या घरात पाहिजे? दशकाच्या. आणि म्हणून हा दशकाचा किती आलते इथं? 11. 11. बरोबर आहे. काय 10 आणि 1 11. मग हा 10 मधला हा कोण आहे? दशक झालेला आहे. मग हा दशकाचा दशक कुणाला देऊन टाकायचा? दशकाला द्यायचा. म्हणजे इकडं किती आला? याच्या वर तुम्ही एक खाना तयार करू शकता अशा गणितामध्ये की ज्या गणितामध्ये ज्याला तुम्ही हातचा आला असं म्हणतात, किंवा खाली या ठिकाणी सुद्धा करू शकता. दोन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी तुम्हाला तो करता येईल. म्हणजे आता इकडल्या एककामधून तयार होऊन आलेला 1 दशक आणि पूर्वीचे इथले 2 दशक, आता यांची बेरीज होणार आहे. बघा, हे तीनही मिसळले, इथं लिहिले. आणि आता आपण पाहूया इथं किती झाले. हे 1 2 आणि 3 3 दशक झालेले आहेत. म्हणून दशकाच्या घरामध्ये किती येतील? 3 दशक येतील. म्हणजे उत्तर किती येणार आहे? 3 दशक 1 31. कारण हा 1 दशक या ठिकाणी गेला होता. याला बंदरूप करणं म्हणतात. एककाचं बंदरूप केल्यानंतर त्याचं रूपांतर दशकामध्ये होतं आणि तो दशक आपण ह्या दशकाला दिल्यामुळे आता किती दशक झालेत आपल्याकडं? 3 दशक आणि 1 एकक म्हणजेच 1 रुपया शिल्लक राहिलेला आहे. अशा पद्धतीनं किती रुपयाचं या ठिकाणी संख्या झाली आहे? 31 रुपयाची संख्या झालेली आहे. अशा पद्धतीनं आपण नाणी आणि नोटा यांच्या मदतीनं सुद्धा गणित पाहू शकतो किंवा बेरीज करू शकतो. या ठिकाणी आपण दशक एककाचं बंद रूप आणि खुलं रूप याविषयी सुद्धा पाहिलेलं आहे, ज्याला आपण हातच्याची बेरीज असं सुद्धा म्हणतो. एक आणखीन उदाहरण आपण असंच पाहणार आहोत. दशक आणि एकक. उदाहरण आहे 18 अधिक 35. आता हे उदाहरण करत असताना आपण दशक दांडे आणि सुट्टे यांचा उपयोग करणार आहोत. बघा, 1 दशकाला 1 दशक, सुट्ट्याला 8 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बरोबर आहे. आता खालची मांडणी काय असणार आहे? किती दशक मांडायचे? 3 1 2 3 दशक. आणि एककाच्या घरामध्ये किती मांडायचे? 5 1 2 3 4 आणि 5. हे वरचे 8 आहेत आणि खालचे 5 आहेत. बरोबर आहे. आपण आता मगाशी सारखं इथे एक घर तयार करून घेऊया, दशक आणि एकक. ओके. आता बघा, ह्या 8 मध्ये हे 5 मिसळले, बेरीज झालेली आहे. बेरीजची क्रिया पूर्ण झालेली आहे. एककाची बेरीज पूर्ण झाली. पण बेरीज जेव्हा आपण केली तेव्हा असं लक्षात आलं की याच्यामध्ये किती आलेत मोजून पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. म्हणजे या ठिकाणी सुद्धा 1 दशक काय होतोय? पूर्ण होतोय. किती सुट्टे आलेत? 13 सुट्टे. 13 एकक म्हणजेच काय हो?
1 दशक 3 एकक हे कोणतं रूप आहे? बंद रूप. या 13 एककाचं हे काय आहे? बंद रूप आहे. म्हणजे हा दशक या ठिकाणी काय तयार झालेला आहे? पहा इथं दशक तुम्हाला दिसतोय, या दशकाच्या इतकाच हा दशक आहे. मग याच्या ऐवजी आपण या सुट्ट्याच्या ऐवजी हा दशक या ठिकाणी ठेवू शकतो. बरोबर आहे. आता सुद्धा किती आहे? 13. मगाशी सुद्धा किती होते? 13च होते. परंतु हा दशक असल्यामुळे हा कुणाच्या घरामध्ये जाणार आहे? हा दशकाच्या घरात जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी येणार आहे एककाच्या घरातून बंद रूपात तयार झालेला दशक दशकाच्या घरामध्ये आल्यामुळे आता 1 दशक 1 दशक आणि 3 दशक या तिघांची बेरीज होणार आहे. आपण अशा पद्धतीने तिघांनाही एकत्रित या ठिकाणी करूया आणि आता बघूया याचा परिणाम किती झाला. 1 2 3 4 आणि 5 म्हणजेच किती दशक तयार झालेले आहेत? 5 दशक तयार झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपण पाहिलं की याचं उत्तर किती आलंय? 53 आलंय. आपण वस्तुरूपामध्ये बघू 10 20 30 40 50 51 52 53. विद्यार्थ्यांना एकक रूपाचं बंद रूप करणं हे थोडं कठीण जातं, परंतु वस्तुरूपामध्ये जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की दशक कशा पद्धतीनं तयार होतो आणि तो तयार झालेला दशक एककाच्या घरात न ठेवता तो कोणत्या घरात दिला पाहिजे? दशकाच्या घरात दिला पाहिजे. अशा पद्धतीने जर त्याची मांडणी केली तर हातच्याची बेरीज समजणं हे खूप सोपं जातं. वस्तुरूपामध्ये अशा अनेक उदाहरणांचा सराव घ्यायचा आहे आणि घेतल्या उदाहरणाचा सराव घेतल्यानंतर तो सवय लागते मुलांना आणि त्यानंतर वस्तूशिवाय मुलं हातचा द्यायला शिकतात किंवा तयार झालेलं बंद रूपातला दशक दशकाला द्यायला शिकतात आणि अशा पद्धतीने हातच्याची बेरीज सुद्धा मुलं यशस्वीपणे करू लागतात. बेरजेच्या उदाहरणानंतर सर्व प्रकारच्या या सर्व संख्यांच्या प्रकाराच्या बेरजेच्या उदाहरणानंतर आपण आता पाहणार आहोत वजाबाकी. गणितातील मुख्य दुसरी क्रिया वजाबाकी. आपल्याला 3 पद्धतीचे घटक याच्यामध्ये आहेत. मूर्त स्वरूपामध्ये वजाबाकी वस्तूच्या सहाय्याने करता येणे. दुसरा आहे वजाबाकीच्या चिन्हाचा अर्थ समजणे आणि तिसरा आहे वजाबाकीचं चिन्ह वापरणे पण. आणि तिसरं आहे ते म्हणजे शाब्दिक उदाहरणे वजाबाकीचे सोडवता येणे. आणि तर दुसरीसाठी हे 2 घटक आणि तिसरी ते 5वी साठी हे सर्व 5ही संख्या प्रकार त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तर पाहूया पहिलं उदाहरण. 4 फुग्यांपैकी 3 फुगे फुटले, किती शिल्लक राहिले? जेव्हा आपण अशा पद्धतीचं उदाहरण विद्यार्थ्यांच्या समोर मांडतो सांगतो तेव्हा त्यांना ह्याच्यातला अर्थ समजला तर त्यांना नेमकं वजाबाकीचा अर्थ किंवा नेमकं या उदाहरणात काय करायचं आहे हे समजतं. बघा जसं आपण बेरजेमध्ये काही शब्दांना महत्त्व दिलं होतं किंवा महत्त्वाचे शब्द आपण अंडरलाईन केले होते पाहिले होते त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा फुटले आणि शिल्लक हे 2 खूप महत्त्वाचे शब्द आहेत. आता फुगे फुटतात म्हणजे फुग्यांची संख्या वाढणार आहे का कमी होणार आहे? तर निश्चित कमी होणार आहे. बरोबर आहे. आणि मग अशा विद्यार्थ्यांना लक्षात आलं पाहिजे की ज्या ठिकाणी कमी होतात ती क्रिया कशाची असते? वजाबाकीची असते. म्हणून कमी करणे. बघा वजाबाकीच्या संदर्भाने काही शब्द आहेत. कमी करणे, काढून टाकणे, फुटणे, उडून जाणे. झाडावर काही पक्षी होते त्यापैकी काही उडून गेले तर किती शिल्लक राहिले? अशा संदर्भाने सुद्धा हा प्रश्न मांडला जातो. म्हणजे ही शब्द ज्या ज्या ठिकाणी वापरले जातात त्या त्या ठिकाणी होणारी संख्या ही कमी होते आणि हे उदाहरण कशाचं असतं? वजाबाकीचं असतं. हे विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. एकदा उदाहरण वाचलं आणि क्रिया समजली की विद्यार्थी सहजपणे सोडवतात. आता हे शब्द रूपातलं गणित आपण संख्या रूपात मांडणार आहेत. 4 3. बघा आता 4 मध्ये 3 मिसळायचे आहेत का? नाही. फुटले आहेत म्हणजे ते कमी होणार आहेत. म्हणजे बेरजेचं चिन्ह या ठिकाणी तर निश्चितच येणार नाही. मग एक नवीन चिन्ह आहे जे आहे अशा पद्धतीने जर दिलं जातं याला वाचन करतात उणे किंवा वजा. 4 उणे 3 असं पण वाचन करतात किंवा 4 वजा 3 असं पण वाचन करतात. आणि हे चिन्ह काय सांगतं की 4 मधून 3 काय करा? कमी करा.
4 मधून 3 काय करा, कमी करा. मग आपण कोणत्याही वस्तू रूपामध्ये हे गणित मांडू शकतो. 3 आणि 4. बघा, या 4 मधून हे 3 काढून टाकायचे आहेत. म्हणून ह्या 3 वस्तू मांडण्याची आवश्यकता आहे का, नाही. कारण जे 3 कमी होणार आहेत ते कशामधून कमी होणार आहेत, या 4 मधूनच कमी होणार आहेत. म्हणजे ह्या 4 मधले आपल्याला 3 काय करायचे आहेत, काढून टाकायचे आहेत. फुटलेत म्हणजे कमी होणार आहेत. हा एक गेला, हा दुसरा गेला आणि हा तिसरा गेला. 3 कमी झाले 3. मग शिल्लक किती राहिले, 1 राहिला. म्हणून तो आपल्याला या ठिकाणी मांडायचा आणि ते आपल्या या गणिताचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. वाचन कसं करायचं, 4 उणे 3 बरोबर 1 किंवा 4 वजा 3 बरोबर 1. अर्थ काय आहे, 4 मधून 3 कमी झाल्यावर 1 शिल्लक राहतो किंवा 1 उरतो. जर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी या वजाबाकीच्या चिन्हाचा अर्थ समजून घेतला तर वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणं विद्यार्थी सहज सोडवू शकतात. त्या ठिकाणी त्यांना क्रिया ओळखू येते की बेरीज करायची आहे का वजाबाकी करायची आहे. शाब्दिक उदाहरणांमध्ये शब्द काही ठराविक आहेत की ज्याच्यामुळं एकूण हा शब्द आला की बेरजेकडे जातो, कमी किती शिल्लक राहिले म्हणलं की तो वजाबाकीकडे जातो. हे विद्यार्थी जेव्हा अनुभवाने शिकतात तेव्हा सहज ते बेरीज आणि वजाबाकीचे उदाहरणं याच्यामध्ये फरक करून त्या पद्धतीने त्या चिन्हाचा उपयोग करून हे उदाहरणं सोडवू शकतात. आणखीन एक उदाहरण पाहूया आपण. 8 वजा 3. 8 वजा 3 म्हणजे 8 मधून 3 काय करायचे आपल्याला, काढून टाकायचे. ही आडवी मांडणी आहे. आपण याच गणिताला 8 वजा 3 अशा पद्धतीने मांडू शकतो. मग 8 रुपये आपण मांडूया. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता 8 रुपये मांडलेले आहेत. आता तुम्ही काही याचं उदाहरण तयार करू शकता की 8 रुपये होते राजूकडे, त्याने 3 रुपये खर्च केले. आता 3 रुपये खर्च केले म्हणजे 3 रुपये वाढतील का कमी होतील, निश्चितच ह्या 8 मधले हे 3 रुपये काय होतील, कमी होतील. म्हणजेच वजाचं चिन्ह काय सांगतं की 8 मधून 3 काय करा, काढून टाका. हे राजूने खर्च केलेले 3 रुपये आपण काढून टाकू. 1 2 आणि 3 हे खर्च झाले म्हणजे हे कमी झाले. आता इथं ठेवायची शिल्लकची गरज आहे का, नाही. हे 3 ठेवून दिले. आता किती शिल्लक राहिले मोजूया. 1 2 3 4 आणि 5. किती शिल्लक राहिले, 5 शिल्लक राहिले. म्हणजे 8 मधून 3 गेल्यानंतर किती शिल्लक राहतात, 5. उदाहरणावरूनही विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरणं वेगवेगळी तयार करायला लावली तर वेगवेगळी उदाहरणं तयार करतात विद्यार्थी याच्यावर, जेणेकरून त्यांना वजाबाकीच्या अर्थ आणि वजाबाकीच्या चिन्हाचा संबोध समजण्यासाठी खूप सोपं जाणार आहे. अशाच पद्धतीनं आता बघा जवळपास 0 ते 9 पर्यंतचे आपण बघितले. त्याच्यानंतर आपण बघूया पुढचं उदाहरण 18 पर्यंत. अडतीस वजा 13 हे 2 अंकी उदाहरण आहे. मग हे 2 अंकी उदाहरण आहे तर हे सुद्धा आपण पाठीमागं लिहिलं होतं त्या पद्धतीनं दशक आणि एकक असं जर लिहिलं तर आणखी समजण्यासाठी सोपं जातं. दशक आणि एकक. 38 मधून 13 वजा केल्यानंतर किती शिल्लक राहतात, याला शाब्दिक उदाहरणामध्ये सुद्धा हे करता येईल की 38 धावा काढायच्या होत्या, त्यापैकी 13 धावा काढल्या. आता किती धावा शिल्लक राहिल्या, म्हणजे धावांची संख्या कशी होणार आहे, कमी होणार आहे. किंवा 38 वजाबाकीची उदाहरणं होती, त्यापैकी 13 उदाहरणं सोडवलेली आहेत. तर आता किती उदाहरणं आणखी सोडवायची शिल्लक आहेत. बघा गणित रूपामधलं हे उदाहरण आता आपल्याला कशामध्ये मांडायचं आहे, वस्तू रूपामध्ये मांडायचं आहे. तर वस्तू रूपामध्ये मांडूया. 3 दशक 1 2 3 आणि एकक किती आहेत, 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 एकक आहेत. बरोबर आहे. आता वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करायची आहे म्हणजे तसंच करायचं आहे की एककामधून एकक कमी काढायचे, दशकामधून दशक कमी करायचे, काढून टाकायचे. मग आता सुरुवातीला जेव्हा आपण वजाबाकी करणार आहोत तेव्हा एककाची वजाबाकी आधी सुरुवातीला करणार आहोत.
मग किती मधून किती काढायचे आहेत आपल्याला स्पष्ट दिसतंय. किती मधनं किती, 8 मधून 3 काढून टाकायचे आहेत. मग 8 मधून 3 काढायचे म्हणजे हे 8 मधून 3 कमी करायचे आहेत. हा 1 कमी झाला, हा दुसरा कमी झाला आणि हा तिसरा कमी झाला. जे कमी झाले ते बाजूला ठेवून दिले, जे शिल्लक राहिले ते खाली मांडले. किती शिल्लक राहिले? 1 2 3 4 आणि 5. किती शिल्लक राहिले? 5 शिल्लक राहिले. मग हे 5 शिल्लक राहिलेले कुठे लिहायचे? बरोबर त्या 8 वजा 3च्या खाली लिहायचे. जितके वस्तू तितकी संख्या. बरोबर, जे दिसतं तेच आपण लिहितो. बरोबर आहे. आता दशकामध्ये काय वजाबाकी आहे? किती दशकातून किती दशक काढायचे आहेत? तर 3 दशकातून 1 दशक काढून टाकायचं आहे. मग ह्या 3 दशक तर आहेत, ह्या 3 दशकातला हा 1 दशक काढून टाकला. बघा, एक इकडे काढून टाकले होते, दशक इकडे काढून टाकले होते. किती निघाले सगळे? 13. 10 आणि 3 13 निघून गेले. पण दशक किती शिल्लक राहिले? तर 1 आणि 2. जेवढे दशक शिल्लक राहिलेले आहेत तेवढे आपण दशकाच्या खाण्यामध्ये मांडणार आहोत. किती आलं उत्तर आपलं? 25. वस्तुरूपामध्ये बघा, 10 20 21 22 23 24 आणि 25 वस्तुरूपामध्ये मांडल्यानंतर थोडी सहज सुलभता येते आणि आपल्याला उदाहरण समजण्यासाठी सोपं जातं. म्हणून विद्यार्थ्यांना आधी वस्तुरूपामध्ये हे उदाहरण समजून घेण्यासाठी आपण मदत करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा विद्यार्थी विदाऊट वस्तू म्हणजेच वस्तूच्या शिवाय ही उदाहरणं सहजपणे सोडू शकतात. पण आधी खूप सराव त्यांचा वस्तूंच्या सोबत झाला पाहिजे. आता एक पुढचं उदाहरण पाहूया, कारण आपल्याला सर्व प्रकारचे उदाहरण या ठिकाणी पाहायचे आहेत. पुढचं उदाहरण असणार आहे, बघा, शाब्दिक उदाहरण पण आपण लिहू शकतो की 43 गोट्यांपैकी 6 गोट्या हरवल्या. बघा, हा नवीन शब्द आला आणखीन एक. तर किती शिल्लक राहिल्या? किती गोट्या होत्या? 43 गोट्या होत्या. 6 काय झाल्या? गोट्या हरवल्या. हरवल्याचा अर्थ काय होतो? गोट्या 43 मध्ये मिसळणार आहेत का? वाढणार आहेत का 43 पेक्षा? नाही. 43 मधून 6 गोट्या काय होणार आहेत? हरवल्यात. म्हणजे त्या गोट्या काय होणार आहेत? कमी होणार आहेत. म्हणजे हे उदाहरण कशाचं आहे? बेरजेचं आहे का वजाबाकीचं आहे? तर वजाबाकीचं आहे. आणि वजाबाकीचं आहे म्हणजे चिन्ह कोणतं वापरणार आहेत आपण? उणेचं चिन्ह किंवा वजाचं चिन्ह वापरणार आहोत. सुरुवातीला आपल्याला ह्या शाब्दिक उदाहरणाला गणिती रूपामध्ये मांडून घ्यावे लागेल. दशक, एकक, 43 वजा 6. 43 वजा 6. बघा, आता 43 वजा 6 मांडल्यानंतर आता ह्या गणिताला अगोदर आपल्याला वस्तू रूपामध्ये मांडावं लागेल. वस्तू रूपामध्ये मांडल्यानंतर पुन्हा आपण संख्या रूपामध्ये पुन्हा सराव शेवटी करणार आहोत. पण आधी वस्तू रूपामध्ये समजून घेणार आहोत. किती दशक मांडायचे? 4. 1 2 3 आणि 4 दशक मांडले. सुट्टे किती मांडायचे? 3. 1 2 आणि 3. बरोबर आहे. मांडणी तर केलेली आहे. आता आपल्या एक लक्षात येतं की एककाची वजाबाकी आपल्याला करायची आहे. तर आपल्याकडे एकक 3 आहेत आणि त्या 3 एककामधून किती एकक कमी करायचे आहेत? 6 एकक कमी करायचे आहेत. ही अडचण मुलांच्या लक्षात आली पाहिजे की 3 मधून 6 कमी करता येत नाहीत. मग आपली मूळ संख्या काय होती? 43. बघा, आता इथं आणखीन एक आपण समजून घेणार आहोत जो आपण दुसऱ्या ह्याच्यात शिकलेला होता की 43 हा दशक आहे आणि हा एकक आहे. ह्या 4 पैकी जर एक सुट्टा केला दशक आणि जर एककाला दिला म्हणजे 10 सुट्टे दिले तर किती होतात? 13 म्हणजेच 3. याला कोणतं रूप म्हणायचं? खुलं रूप म्हणायचं. 4 दशक 3 एकक म्हणजेच 3 दशक 13 एकक. बघा, याची किंमत किती आहे? 43 आणि याची सुद्धा किंमत किती आहे? 43. फक्त आपण याला सुट्ट्या रूपामध्ये मांडल्यामुळं अशा पद्धतीची रचना तुम्हाला दिसते. ही रचना कुठं होणार आहे? जिथं एककामधून एकक कमी करता येत नाही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं पाहिजे की अरे हा दशक जो आहे याच्या शेजारचा हा दशक मला सुट्टा करता येईल ना. हा दशक जर सुट्टा केला तर या दशकाचे किती सुट्टे होणार आहेत? बरोबर आहे, किती? 10. मग आपण 10 घेऊया.
1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तो इकडल्या घरामध्ये होता. आता तो एककाच्या घरात जाणार आहे म्हणजे सुट्टाहून येणार का बंद होऊन येणार? सुट्टाहून येणार. आणि मग हे सुट्टे होऊन हा दशक इकडल्या घरामध्ये आला म्हणजेच हे सुट्टे 10 आले. बरोबर आहे. आता सुट्टे 10 आले म्हणून किती झाले आता मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 सुट्टे झाले. मगाशी सुद्धा संख्या 43च होती. आता सुद्धा सुट्ट रूप केलं आहे. रूप वेगळं आहे बघा. रूप वेगळं आहे, किंमत तेवढीच आहे. मग आता ह्या 3च्या ऐवजी आता आपण हे एकक दशक वर लिहिलं तरी चालतंय. हा दशक आणि एकक, कारण ही जागा आपल्याला अंकासाठी द्यायची. मग हे 3 आता या ठिकाणी शिल्लक राहिले नाहीत. आता या 3चे किती झाले? 13 सुट्टे झाले. आणि या 4 एक दशक सुट्टा करण्यासाठी दिल्यामुळे आता याच्याकडे 4 राहिले नाही. याच्याकडे किती राहिले आता? 3. ही रचना कळाली का? ही रचना एकदा समजली की वजाबाकी करायला कोणतीही अडचण येत नाही. आपल्याला 4 दशकापैकी 1 दशक सुट्टा करता आला पाहिजे. आपण तो दशक सुट्टा करून एककाला दिला. त्याच्यामुळे 3 मधून 6 काढून टाकता येत नव्हते, पण आता 13 मधून 6 आपण सहज शक्य आहे काढायला. आणि जे दशक होते ते 4च्या ऐवजी आता किती राहिलेत? 3. म्हणजे आता सुद्धा 43च आहेत, मगाशी सुद्धा 43 आहेत. फक्त आपण रचना मांडणी काय घेतली आहे? बदलून घेतली आहे. चला मग वजाबाकी करूया. 13 मधून 6 कमी करूया. 13 मधून 6 काढायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. हे 13 मधून 6 काढून टाकले. शिल्लक राहिलेले खाली मांडले. बघा आता शिल्लक राहिलेले किती आहेत? 1 2 3 4 5 6 आणि 7. ते 7 या ठिकाणी मांडा. 7 संख्या आहे, 7च वस्तू आहेत. आणि 3 मधून काहीच काढायचं नाही. तर दशक काहीच नाहीये ना, म्हणून 3 ला जशाला तसे 3 दशक शिल्लक राहतील. म्हणून 3 दशक इथं येतील. आणि आपलं उत्तर असणार आहे किती? 3 दशक 7 37. 3 दशक 7 37. 10 20 30 31 32 33 34 35 36 आणि 37. अशा पद्धतीनं आपण दशक मोकळा करून वजाबाकी करू शकतो. आणखीन एक उदाहरण पाहूया आपण 2 अंकीचं, की ज्याच्यामध्ये आपल्याला दशक मोकळा करण्याची पद्धत आपल्याला समजून घ्यायची आहे. आता शाब्दिक उदाहरणाच्या ऐवजी आडव्या मांडणीमध्ये उदाहरण मांडू आपण. 42 वजा 18. 42 वजा 18 दशक एकक. 42 वजा 18. चला वस्तूच्या किंवा रुपये पैसे म्हणजे 1 रुपया आणि 10 रुपयाच्या नोटा याच्या साहाय्याने सुद्धा करू शकतो. परंतु आपल्याकडे जे दशक दांड्याने सुट्टे आहेत हे खूप छान साहित्य आहे गणित समजून घेण्यासाठी. 2 3 आणि 4 दशक. वरच्या 4 दशकाचे 4 दशक आणि 2 सुट्ट्याचे हे 2 सुट्टे. आणि या ठिकाणी थांबल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं की या 2 एककामधून हे 8 एकक वजा होत नाहीत. मग या 42चा दशक जो आहे हा दशक या ठिकाणचा सुट्टा करता येतो, ज्याला आपण या 4 दशकातल्या एका दशकाचं कोणतं रूप म्हणतो? खुलं रूप म्हणतो. म्हणजेच हे दशक स्वतः एवढे सुट्टे काय करणार आहे? 2 ला देणार आहे. तो दशक आहे, इकडे तो दशक आहे, पण इकडे येताना तो काय होऊन येणार आहे? सुट्टे होऊन येणार आहेत. आणि अशा पद्धतीने हे सुट्टे 2 ला मिळालेले आहेत. किती झाले? 12 सुट्टे झालेले आहेत. बघा 4 दशक 2 एकक म्हणजेच 3 दशक 12 एकक. ह्याची किंमत किती आहे? 42. याची किंमत किती आहे? 42. दोघांचीही किंमत सारखी आहे, फक्त आपण संख्येचं काय केलेलं आहे? खुलं रूप केलेलं आहे. आणि असं खुलं रूप करून आपण या ठिकाणी ह्या 2च्या ऐवजी आता इथं प्रत्यक्ष किती दिसत आहेत आपल्याला? 2 दिसत आहेत का? नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणून हे 12 आपण या ठिकाणी 12 मांडले. बरोबर आहे. 4 होते, पण 4 पैकी एकाचं आपण खुलं रूप केलं.
त्याच्यामुळे आता इथं प्रत्यक्ष 4 राहिले नाही, आता प्रत्यक्ष किती राहिले, 3 राहिले. आणि आता आपण ही वजाबाकी करणार आहोत. हे 12, हे 12, 12 मधनं किती गेले, 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती एकक राहिले हो, मोजूया. 1 2 3 4. जेवढे शिल्लक राहिले तेवढे इथं संख्या रूपात मांडूया. इथं दशकातून सुद्धा दशक वजा करायचा आहे. 3 मधून 1 दशक काढून टाकायचा आहे. हा 1 दशक 3 मधून निघून गेला. शिल्लक किती दशक राहिले, 2 दशक राहिले. आणि अशा पद्धतीनं आपल्या वजाबाकीचं उत्तर किती आलेलं आहे, 24 आलेलं आहे. 24 जे दिसत आहेत आपल्याला, 2 दशक 2 दशक, 4 सुट्टे 4 सुट्टे, मोजून बघू. 10 20 21 22 23 आणि 24. म्हणजे वजाबाकीचं जे उत्तर आहे ते आपलं बरोबर आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रिया खूपसा सराव वस्तुरूपामध्ये मांडून अगोदर सराव करून घेऊया. आणि त्यानंतर केवळ दिलेले उदाहरणं विद्यार्थी सहज संख्या रूपामध्ये करू शकतील, असा त्यांचा आत्मविश्वास वाढेल. यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये मात्र त्यांना शक्य होईल तेवढं वस्तूच्या मदतीने क्रिया करण्यासाठी आपण मदत करणार आहोत. या ठिकाणी आपण बेरीज आणि वजाबाकी या संख्येवरील 2 क्रियाविषयी माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.